खोकला अनुरेव्या खोकला हा आकाशा एवढा निरोगी सांगिले कलेवर बहुक्रमाचा आकार पालवी तुझी जी उदरला घटी निरोगी सांगिले कलेवर बहुक्रमाचा आकार का म्हणे आता लोकाला फुलता निरोगी सांगिले कलेवर बहुक्रमाचा आकार पांडुरंगाचा आकाशा एवढा जळोली सांगिले कळीवर उपक्रमाचा आकार खेळलेला दिसलेला फुल जगद्गुरु तुकोबारांचे आहे. स्वतःच आत्मस्वरूप सांगणार आहे. स्वतःची प्रवृत्ती सांगणं हा दोष आहे. दुसरा दोष नाही. स्वतःची प्रवृत्ती स्वतःच्या तोंडून सांगणं म्हणजे आत्मघात. आपली कीर्ती आपल्या मुखानं सांगू नये. कुठे पराव्या मुखी रुजू आपलं वर्णन दुसऱ्याने करा. मग ते कोणाला का बोलतात संभाव्य त्या कीर्ती मानणारा दानतेने कवचित द्यावे तो अपकीर्ती दुसऱ्याने आपली अपकीर्ती करणं म्हणजे संभाव्यताचं मरण आहे. आणि आपली कीर्ती आपण सांगणं म्हणजे संभाव्यताचं मरण. महाभारताचा एक प्रसंग आहे, मोठा आहे. अर्जुन नेहमी धर्माकडे लक्ष द्यायचं, कारण धर्म आपला प्रकार नाही.
धर्मराजा कुठे आहे? एक दिवशी काय झालं, युद्धामध्ये कर्णानं धर्मराजाला निशस्त्र केलं. निशस्त्र केलं नाही, त्याच्या गळ्यात धनुष अडकून त्याला गळाला फुलवला आणि मग सांगितलं, बुवा रणमध्ये तुझं काम नाही, तो आपलं सोडून जाऊ शकता तर जा. धर्मराज घरी आले, अपमान केवढा केला होता. तेव्हा कर्णाचा मृत्यू झालेला ऐकतोय. अर्जुनानं पाहिलं, धर्मराज पुढे दिसत नाही, काय भांडण आहे म्हणून तो रणांगणातून शिबिरावला. अर्जुन आकाश आला, यांना वाटलं त्यानं कर्णाला मारलं. सांग सांग अर्जुना, तो सुपुत्र कसा गेला मला ऐकायचंय, सांग. अर्जुन म्हणला, दादा कर्ण मेलेला नाही, मी तुम्हाला बघायला. असा भडकला धर्मराज. मूर्ख, गावंढळ, शेंड, नकुस, कशा सांग पुरुषार्थ, हे दांडू धनुष्य हे फेकून अर्जुन व्हायचा. अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती, कोणती? माझ्या गांडीवाची लिंगा पूर्णपर्यंत मारणार. लगेच अर्जुन धनुष्याला बाण लावला, तुला मारून टाकतो. भगवान म्हणले, अरे अर्जुना काय चाललंय? आपल्या आपल्यात बांधणं, राष्ट्रवादीमध्ये फटाफट करतो. माहिती पण ऐकावं, माहिती म्हणून माहिती पण ऐका. मग त्या कुठल्याची बांधणं खरी नाही. आता मी बोलतोय ना, ते खरं आहे. जाऊ द्या. अरे काय चाललंय? मग यानं माझ्या गंडवाची पूजा का केली? थांब, हे बघ, गांडवाची पूजा केली ना, आता तू काम कर, तू त्याला शिवाय दे. अर्जुन धर्माला शिवाय दिली. तू कुठं काय, तुझ्याकडे कुठला पुरुषार्थ आहे? असं करून आम्ही केलं, तू ऐकल्या ना बाबा. धर्मानं मान खाली. अर्जुनाची दुसरी प्रतिज्ञा होती बरं का, कोणती? जो धर्माची निंदा करेल त्याला मारायचा. आता यानं धर्माची निंदा केली, अर्जुन म्हणला तर मी मारणार. भगवान म्हणजे अवघड झालं. भगवान म्हणजे पहिलं बरोबर त्याच्यापेक्षा माझी प्रतिज्ञा एक काम कर. भगवान म्हणजे ऐकून घे, तू आता स्वतःची स्तुती कर. मग अर्जुन स्वतःची स्तुती केली, संपला तर मेला. मुद्दा काय? स्वतःचं स्वतः सांगायचं नाही. माझ्या पुढं महिला बसल्या आणि सगळ्या महिला अशी कुंपाची आहे, पुण्याची कुठली दिसत नाही का? पुढल्या कपाळाची महिलांच्याकडे हळदी कुंकाला महत्व आहे. पण हळदी कुंकाचे शास्त्र आहे. कोणतीही सौभाग्यवती स्त्री हळदी कुंकाला गेली तर आपल्या हाताने हळदी मुलांना घेतली का? नाही, तिथल्या बाईनं लावलं पाहिजे. सुहासिनीला हळदी कुंकू लावणं दुसऱ्या बाईनं त्याच तिचा गौरव, स्वतःच्या हातावर नाही. हे उलटा मार्गाने ऐकलेलं. पण ते म्हणले, जेव्हा सौभाग्यवती देवघरात जाते, देवाला हळदी कुंकू वाहते, तेव्हा पहिल्यांदा देवाला नाही तर
अंगाच्या पहिल्यांदा स्वतः लावते. कारण का आपण गंधवल्याशिवाय देवाला लावायची. मग वारकऱ्यानं पहिला गंध आपण लावायचा, मग देवाला. अगोदर देवाला नाही. पण काय का मारतो देवाला गोपीचंदन लावायचा नाही, लक्षात ठेवा. देवाला गोपीचंदन लावायचा नाही आणि आपल्याला अष्टगंध लावायचा. अष्टगंध देवासाठी आहे. सौभाग्य द्रव्यम हरिद्र कुंकुम. अष्टगंध देवासाठी आहे, गोपीचंदन आपल्याला. अजून माहिती आहे का? अजून माणसाला ओवाळताना तुपाची वाट नाही. माणसाला ओवाळताना तेलाची वाट, देवाला ओवाळताना तेलाची नाही, तुपाची. माझ्या देवापुढं साधू तुपाचा अखंड नंदादेव चालू असतो. अखंड तिथं असं तिथं काय करू नका. मी काय तुम्ही तुम्ही लोकांना माहीत आहे. लोक आम्हाला वाढून घेतात. तात्या देवाला अभिषेक करून द्या म्हणून. वृंदावनात काय म्हणले, देवघरामध्ये सौभाग्यवती बाईनं आपलं आपण कुंकू लावून घेणं हा दोष नाही. जेव्हा समाज संतांना ओळखत नाही तेव्हा संतांनी स्वतःची ओळख करून घेणं दोष नाही. लोकांना काय करतो, तुमची काय करतो, लोकांना काय करतो, आणि लोकांना काही कळत नाही. बोला आता कीर्तन बसण्यात ना तेवढे सोडू ना. लोकांना काय कळत. वंदिले वंदावे निंदिले निंदावे, वंदिले वंदावे निंदिले निंदावे, वंदिले वंदावे निंदिले निंदावे, वंदिले वंदावे निंदिले निंदावे. लोक पाया पडले आपण पडायचं, लोक व्हायचा आपण व्हायचं. अंतरीचा भाव काय कळेल लोका. एक माने एकाचे पंढरपूरला गंगेच्या स्नानाला चाललो. एक बाय दिसली, तात्या गावात थांबा. थांबलो, पाया पाया पडली की मागं लाईन टाकली. 10-12 बाया पाडल्या. एक मळ्याची म्हातारी पाया पडली, पुढे गेली. तिला दुसरीने विचारलं, कोणता माणूस आहे, कोणाला माहीत कोणता माणूस. लोक पाया पडले, मी पाया पडले. लोकांना काय कळतं.
एक प्रसंग आहे. एक बहुरूपी त्यानं सोंग आणली. मला उद्या मला सगळ्या जनावरांचे पक्षाच्यावर काढून दाखवले. आणि दाखवले कोथील कावळा वगैरे आणि कोकरं लागलं. शेळी तो कोकरं म्हणलं तुम्हाला कोकराचा आता मला आवाज होता ना. कोणाच्या घरात मी जेवायला गेलो कोकराचा आवाज काढायचा आणि मी काढला की कोकरं वाटायचं. काय आवाज आहे वा खुश टाळ्याचा गजर. एक जंगलाचं पोरं होतं बरं का. ते म्हणजे ह्यात का शिकवी काढून तुझं काम नाही तर खाली म्हणलं काढलं आज नाही उद्या पण उद्या. जंगलाच्या पोराला कोकणा गावात काढता येत नव्हता. त्यानं काय केलं एक कोकणी चुरून आणलं. काटे ठेवलं बरगीची घोंगडी घोंगडी घेतली त्या कोकणात दाबलं. कोकणीवर म्हणजे नाही त्याच्यासारखं जमत नाही बस खाली. मला अजून एक जायचं परत दाबलं परत बोललं नाही म्हणलं तुझं काम नाही बस खाली. तर त्यांचा बोलतो मला पावळ्यानं त्याला कोंडाचं काम खरा म्हणताना मला खूप राहिलं. विषय काय म्हणून एक लक्षात ठेवा. समाज संतांना ओळखत नाही आणि संत कधी स्वतःचा मोठेपणा सांगतो. बडा बडोई न कहे न करे कोई बोल. श्रीराम कसे न कहे लाख मारा. मोठी माणसं स्वतःची बडाई सांगत नाही. जवारीने दुकानाने ठेवलेला नसला स्वतः सांगत नाही. पाहुणं माझी किंमत दाखवू प्रयत्न सांगत नाही. पण जेव्हा लोक संतांना मानतच नाही तेव्हा सांगावं लागतं. Hare
बघायला सांगतो आम्ही कोण आहोत. काय आपण लय चुका केल्या, लय केल्यानं अजून करतो आहोत. काय पहिलं म्हणजे आपला देश आपल्याला कळायला, देश कळायला पाहिजे. मेरा भारत महान. कभी कभी भारत माझा देश आहे तेव्हा तरी मी वाढवत नाही. भारताला स्वातंत्र्य देताना इंग्लंडचा पंतप्रधान चर्चिल त्यानं इंग्लंडच्या असेंब्लीमध्ये भाषण केलं. स्वातंत्र्याचा ठराव टाकताना त्याचं भाषण प्रसिद्ध आहे. त्यानं भाषणात सांगितलं होतं, ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही त्याला तुम्ही स्वातंत्र्य द्या. या भारतीयांना स्वातंत्र्य देण्याची त्यांची पात्रता नाही. या भाषणावर भारताच्या नेत्यांनी खूप कडाडून टीका केली. मला त्यांची बाजू नाही घ्यायची, पण स्वतंत्र भारतामध्ये भारताच्या पुढाऱ्यांनी असं ठरवलं की चर्चेचं बोलणं आपण खरं केलं पाहिजे. भारत गरीब नाही, तुमची कल्पना आहे. भारत गरीब नाही, भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. आज सुद्धा भारतामध्ये लोकांच्याकडे जेवढं सोनं आहे तेवढं सोनं जगातल्या कोणत्याही देशात नाही. आज सुद्धा आपल्यावर कर्ज आहे असू द्या, पण आपल्या देशातले जेवढे नेते आहेत ना त्या नेत्यांनी आपला टोल कप्पा जर खुला केला ना तर सगळं कर्ज फिटून अजून 8 पंचवार्षिक योजना म्हणजे 40 वर्ष कोणताही टॅक्स न लावता भारताची आर्थिक स्थिती राहील एवढी ताकद आहे. काय करायचं, टाळ्या का वाजवायच्या, आपल्याला जे पाहिजे ते मिळत नसतं की जाऊ द्या. देश कळाला नाही, धर्म कळाला नाही. धर्मावर टीका होऊ शकते हो, पण भारतातले लोक धर्मावर जेव्हा टीका करतात ना वैशिष्ट्य असे आहे की त्यांना धर्मातलं न कळता टीका करतात. कमी तुम्हाला धर्म कळू द्या ना मग टीका करा ना. त्याला धर्मच कळत नाही म्हणून पुरोगामी म्हणवणारे लोक म्हणतात त्या धर्मानं देशाचं वाटोळं केलं. विषय मोठा आहे, मी मर्यादित सांगतो. देश कळाला नाही, धर्म कळाला नाही, देव कळाला का काय सांगू. हा विषय आहे ना, एरवी कुठं असलो तर मी अर्धा तास सांगतो. आज एका वाक्यात भारतीय लोकांनी शंकराला गांजाची आठवण आहे.
कृष्णाला तमाशात नाचवायला होतं, गणपतीला डिस्को करावा उद्या गणपती आहे ना, गणपतीला डिस्को करायला होता. भैरवाचा आरोप येतो माहिती आहे तुम्हाला, काशीला 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 काल भैरव आहे, उच्चत्त आरोप येतो. उज्जैनला भैरवनाथ आहे, तो दारू पितो आणि तुमच्यासारखी बावळीत माणसं जाताना दारूच्या बाटल्या घेऊन जातात. एका गळ्यात माळ आहे आणि बाटल्या तुम्हाला लागायचं आहे ना त्याच्यात, म्हणजे देव कसा दारू पितो बघूया. आमचं पुजारी संपादे भगवान शराब पिताय देतो, शरम तर वाटली पाहिजे. भगवान शराब पितो, शरम नाही. भैरवा दारू प्यायला लागला, दत्त जादू टोना म्हणतो, अंगारे दुपारे चिठ्ठ्या पुड्या गंडे सगळं करतात. भवानी यांच्या अंगात घुसली. मी 1970 मारले, आता किती वर्ष झाली, 54. 70 वर्षामध्ये मी चहा केलो नाही, तंबाखू मला माहीत नाही, धूम्रपान कधी केलं नाही, दारू का जेवायला स्पर्श केलं नाही. किती वर्ष? 54. त्याच्यामधून नाही समजा 54 वर्ष झाली मी कोणतंही व्यसन करत नाही. एका विठोबा आमच्या स्वप्नात येणं झालाय. त्या बाईला आठवड्याला औषध मिसळी पुरत नाही. शंकर राजा म्हणतो, कृष्ण तमाशात नाचतो, गणपती डिस्को करतो, भैरवा दारू देतो, भवानी अंगात येते, दत्त जादू टोना करतो. फक्त पांडुरंग चांगला राहिला. काय राहिला माहिती आहे का? काय राहिला? अरे आमचं काय काही म्हणून देश कळाला नाही, धर्म कळाला, देव कळाला नाही, आणि जाऊ दे संत कळाले. घ्या या देशामध्ये संतांची भांडण म्हणजे तुकोबाला सापडून लागला. काय झालं? एका माणसाने लिहिलं, नामदेवराच्या घरातली 15 माणसं बामणाने एका दिवशी मारली आणि देवाच्या पुढे पूर्णेचा काय चालवला. एकानं लिहिलं, आळंदीची समाधी संजीवन नाही, बामणाने माऊलीला मारून पुढे काय करावं. काय म्हणावं याला सांग. आता तुकोबा आहे, तुकोबा आहे वारकऱ्यांनी वाटून घेतला. कसा वाटला? पहिला फडकऱ्यांनी वाटला. फडकर काय म्हणजे तुकोबा आहे आमचे, तुमचे तुमचे नाही, तुम्ही काळ केलं. मोऱ्यांचे आहे ना, देवकर म्हणजे तुकोबा आहे आमचे, वारकर म्हणजे तुकोबा आहे आमचे. तुमच्याकडे माऊन वंश आहे, आमच्याकडं दुसऱ्या वंश आहे. वारकरांची लोणकडी थापाय बरं का तुकाराम. मी जबाबदारीने बोलतोय, तुम्हाला माहीत आहे मी बोललो तर माघार घेत नाही कधी. वारकरांची लोणकडी थापाय कोणती? तुकोबाईचे चिपळ्या आणि मी नाम सांगताय म्हणजे दाखवा कुठे आहे? दाखवा येत नाही, पण सांगायचं पडत नाही. झालं का? एक तुकोबा आहे कुणाचे? नास्तिकांचे. नास्तिकांचे तुकोबा आहे खुंदा.
एक तुकोबार आहे साहित्यिकांचे. साहित्यिक काय म्हणतात? तुकोबार आहे. प्रपंचाचं दिवाळ निघालं मग विचारा परमार्थाला लागला. साहित्यिक पु ल देशपांडे वाचा त्यांना. मी एक वाक्य रागान बोलतो त्याला, पण सगळे ब्राह्मण साहित्यिक तुकोबाऱ्याबद्दल चांगले कधी बोलत नाही. तुकोबाऱ्याचं बोलणे एकेरीच करतात. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पेशव्यांच्या काळात पुण्यामध्ये शनिवार वाड्यात पेशव्यांच्या पुढे कीर्तन करताना हरदासी कीर्तनकारांनी लेखी फतवा काढला होता. पेशव्यांच्या पुढे कीर्तन करताना देहूच्या तुकावाण्याची कौल वापरू नये. अजून आहे का? पेशव्यांनी देहूकरांच्याकडून तुकावाण्यांची भाडं नेली कशाला? बघायसाठी म्हणून. आणि देवकर तुकडे सत्ता आहे कधी म्हणले नाही. नेली पेशव्यांनी आणि जप्त. आता आमचा कीर्तन करा, आमच्यामध्ये कीर्तन करा. आमचा कीर्तनकार म्हणजे काय? आमचा तुका करायचा आमचं भांडवल. एका अभंगावर वर्षभर आपला तो एक तेवढा आपण वर्षभर चालतो. एका कीर्तनात 11च्या पेक्षा कमी पडत नाही. काय काही बोलत. मी का सांगितलं? तुम्ही सगळे तुकोबाऱ्यासाठी भांडताय. दुर्दैवानं तुम्हाला तुकोबारे कळाले नाही. तुका म्हणे नो रे तुका म्हणे नो हॅलो, कीर्तन चालू आहे, मी थोड्या वेळाने करतो. हा. शेकडो प्रमाण आहेत की मी तुम्हाला कळालेलं नाही. बघायला सांगतात, अरे तुम्ही आम्हाला ओळखलंच नाही. का संतांच्या हयातीमध्ये आपण संतांना ओळखलं नाही सोडून द्या. अरे संत गेल्यावर सुद्धा ओळखलं नाही. ज्ञानोबाच्या हयातीमध्ये त्यांना खडे मारले, खडे. आणि ज्ञानोबाया समाज झाल्यावर चांगले खेळून बघायला. अभिषेक घालायचा, मठातील बिड्यावर बसायचं. अरे छळ, खडे मारले तरी त्रास आहे.
मी आळंदी आणि पंढरपूर दोन्ही ठिकाणच्या विश्वासांना पत्र पाठवले आणि त्या पत्रात असं विचारले की एकदा मुख्य पूजा झाल्यावर देवाचे कपडे काढून पूजा करायच्या अशी पद्धत भारतात कुठं कुठं आहे. त्याचं उत्तर त्यानं मला अजून दिलेलं नाही. मला सुदैवानं पांडुरंगाची पूजा बसायची. आता बाबा एकच देवाची एकच पूजा आहे. जेवढे यजमान असतील ना त्यांना बसवत एका ओळी त्यांच्यावर बसवत आळंदीचा उचल नाही कळाले मग सांगावं लागलं अनुभवी काय हो या बघायची भूमिका लक्षात घ्या. हा अभंग आहे ना, अभंग आत्मविश्वास आहे. सेल्फ कॉन्फिडन्स विश्वास आहे. काय झालं, रामकृष्ण परमहंसांना बऱ्याचदा कॅन्सर झाला. अंतकाळ जवळ आला. विवेकानंद खुर्चीत बसले होते, झोपले होते. नरड्यामध्ये झणझण होत होती. 1-2 दिवसामध्ये आम्ही जाणार. कलकत्त्याचे लोक काय म्हणतात, तो राम जो कृष्ण तो झाला कृष्ण. म्हणजे हे गौरवाचं बोलणं आहे का वास्तव नाही. आपले गुरुजी ब्रह्मस्वरूप आहेत, कसं करायचं त्यांनी तर आपण सांगितलं नाही. असा विचार विवेकानंदाच्या मनात आला. तेवढ्यात रामकृष्ण परमहंस नरेंद्र तुला अजून माझ्याबद्दल शंका आहे. स्वामींनी डायरीत असं लिहिलंय, वीज पडली असती तरी मी तमाकून तुला अजून शंका आहे का माझ्याबद्दल. अरे जो राम आणि जो कृष्ण तोच हा रामकृष्ण. तुझ्या वेदांत मताप्रमाणे बाधित अनुष्ठान नाही, साक्षात अनुरेया ठोकळा. तुकोबरा सांगतात अनोरणीया महत्व. जे ब्रह्माचं स्वरूप आहे तेच माझं आहे. सर्वांचे ते अधिष्ठान संत महात्मे
स्वतः सांगतात तो पण आपला विश्वास नसतो. अनुरेया पोकळा मी अणुपेक्षा सूक्ष्म आहे. आणि आकाश महत्त्वापेक्षा व्यापक आहे. शेखर मार्गाने सांगितलं या ठिकाणी आकाश शब्द आहे ना तो ब्रह्मवाचक घ्यायचा. आकाश एवढा म्हणजे ब्रह्मा एवढा. स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाश जरी लक्ष्मी विग्रही निर्विकारी श्रीहरी व्यापको सर्व जीवा तो हा परब्रह्म देवा. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनुरेनुया
प्रतिज्ञा आहे कोणती अणुपेक्षा सूक्ष्म आहे, नभापेक्षा. कसं काय हो? कसं काय म्हणजे कसं काय म्हणजे कसं असं म्हणजे कसं मिळवून एक लक्षात ठेवा. जोपर्यंत देहाची उपाधी आहे तोपर्यंत ब्रह्माच्या वल्गना करू नका. नारद काय म्हणजे सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति हारले बाळकांत. तुम्हाला शिंक्याची उपाधी शिंग्याचं स्वांग आमच्याकडे म्हणतात स्वांग संजीवलं अंतर तुम्ही जीवलं. देव मुख्य उद्देशाची ठेव. आधी आपण या नाही तरी उत्तरे एक. पहिली सुरुवात आहे काय? अहम मम उत्तरेया. मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगाई, माझा नातू, माझं घर, माझी लपडी. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये उतरले असायच्या. त्या काळाचं वैभव आहे. सगळ्यात मोठं काळ बारतो शेवटी बोळक्यावर पंथी. पूर्वीच्या बाया शिकलेल्या नव्हत्या, ब्रह्मभर येत नव्हतं. पण कुठल्या मळक्यात काय आहे तिला पक्क माहीत असेल. वरच्या मळक्यात तीळ 2 नंबरला मुगाची डाळ, तुरी डाळ, हरभऱ्याची, उडदाची, मग हरभरं, मग मूग, आणि सगळ्यात खालच्या मळक्यात एक झाली. बायाची तिजोरी. अंधारात जर चोर आला त्याला एक झाली सापडणारच नाही. मग प्रत्येक मळकं उतरलं पाहिजे आणि हात घालून चाचपलं पाहिजे. ते आवाज न होता, आवाज झाला नाही पाहिजे, वेळ नाही गेला पाहिजे. अंधार गुडूक. आणि जर एवढी मळकी उतरण्याचा त्रास नको असेल ना तर मग एक डायरेक्ट खालच्या मळक्याला मार. खालच्या मळक्यावर लाट मारली की सायरनच वाजलं. कीर्तनचा सांगितला हे सगळ्यात खालचं मळक आहे ना जात अंगणगिरी आहे. भ्रमाचा एकदा शरीराचा भ्रम गेला कितीचा भ्रम संपला. शरीराच्या सापेक्ष त्रिपुटी आहे. आधी अहम आहे, मग इदम आहे. अहम इदम आणि नंतर त्रिपुटी आहे. अहम इदम पश्यामी. झालं का? मी दृष्टा मळकं दृश्य आणि दर्शन सगळं सांगत बसत नाही, एका प्रमाणामध्ये उलगतो. पाता पाने दुरी वारे
पाण्याची कसा पाहता पाहता म्हणजे पाहणारा पाहणे म्हणजे पाहण्याची क्रिया ऐका दोन्ही सत्याला आहे तिसऱ्याचा नाही तिसऱ्याचा नाही दृष्टा दर्शन दृश्य वटावे तिसऱ्याचा त्याग केला बुद्धाचा शून्य बसल म्हणून पाहता पाहणे पंचेचाळीस मध्ये श्लोक आहे जागृत ध्याने परित्यज्य समाधेये कवच निवास दीपवच्चित्तम समाधीयते काय म्हणताय का जागृत ध्याने ध्यासमध्ये ध्याता ध्यासाने ध्यान गेलं ध्येय जात नाही ध्येयाकार वृत्ती होते आणि मग आता प्रश्न विचारला तुम्ही ब्रह्म आहात तुम्ही आता बनवून टाकला त्रिपुटी संपली ज्ञानाचा ती उतरला आता काय करताय सध्या म्हणजे कसं करतो माणसं विचार झालेला कुठल्याकडे काय ठेवलं काय चाललंय काय नाही म्हणजे तुका म्हणे आता